आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणास असे दिसेल की सर्व माणसाच्या वाट्यास दुःख आले आहे. जर काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यास दुःखाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत, मानसिक चिंता कोणास व्यग्र व व्यथित करत नाहीत. मरण तर सर्वांनाच ग्रासावयास टपले आहे. जर सर्वच जण या मर्त्य भूमीत दुःखात व विपत्तीत आहेत तर अशा परिस्थितीत दुसऱ्याने दिलेल्या सहाय्याची किंमत फार थोर आहे. आपल्या विपत्तीत दुसऱ्याने दाखविलेल्या सहानुभूतीची व सहाय्याची जशी आपणास किंमत वाटते, त्याचप्रमाणे दुसरा विपत्तीत पडला असता त्यास आपण जर सहानुभूती दाखविली, त्यास मदत केली तर त्याला किती आनंद होईल. आपण सुखात असू त्यावेळेस दुःखी दरिद्री लोकांची सेवा आनंदाने आपण केली पाहिजे. परंतु ज्या वेळेस आपण स्वतः दुःखात असू त्यावेळेसही आपले दुःख दूर सारून दुसऱ्याच्या दुःखाच्या दूरीकरणार्थ आपण धावून जावे. आपल्या या परमपूज्य भारतखंडात दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे व ते दुःख दूर करण्याकरता झटणारे, प्रसंगी प्राणदान देणारे असे थोर महात्मे कितीतरी होऊन गेले आहेत. अशाच एका थोर राजाची गोष्ट आज मी सांगणार आहे. फार प्राचीन काळी आपल्या देशात शुद्धमती म्हणून एक राजा होऊन गेला. हा राजा दयाळू व उदार होता. लहानपणापासून त्याचे मन कोमल होते, हृदय हळुवार होते. लहानपणी मृगया करण्यास त्याने जाऊ नये, कारण कोमल हरणांचे बाणविद्ध देह पाहून त्याचे स्वतःचे पंचप्राण कासावीत होत. झाडाचे पल्लव त्याने खुडू नयेत, पुष्प त्याने तोडू नयेत. का? तर त्यास दुःख होईल म्हणून. लहानपणापासून अशी त्याची वृत्ती होती. हाताखालच्या नोकर मंडळींचे मन कठोर शब्दांनी तो कधी दुखावत नसे. कठोर शब्द बोलणे म्हणजे देवाघरी पातक केले असे होईल असे तो म्हणे. राजपद प्राप्त झाल्यावर राजाच्या उदारपणाची सर्वत्र ख्याती झाली. त्याच्या औदार्याची सर्व मुक्त कंठाने स्तुती करू लागले. त्याचा यश परिमल दशदिशात भरून राहिला. जो दुसऱ्याच्या दुःखाने खिन्न होतो, जो गरिबांचा कैवार घेतो, अनाथांचा जो आधार, अशांच्या गुणांचे सकीर्तन विश्वजन का नाही करणार. अशा थोर पुरुषास दुनिया दुवा का देणार नाही. राजा गोरगरिबास सर्व प्रकारची भिक्षा वाटीत असे. हे काम तो आपल्या हाताखालच्या लोकांस सांगत असे. देणग्या वगैरे देण्याचे काम तो जातीने करे. कोणीही अतिथी त्याच्या दारातून विनमुख होऊन परत गेला नाही. तो स्वतः भिक्षागृहात जाई व तेथे कोणी अनाथ निराश्रित नाही अशी खात्री करून घेई. एक दिवशी सकाळी राजा उठला व आपल्या प्रजेसाठी आपणास जास्तीत जास्त काय करता येईल या गोष्टींचा विचार करीत होता. दुसऱ्यास सुख देण्याचा विचारही किती सुखप्रद व उन्नीतकार असतो. विचार करता करता राजा मनात म्हणाला, मी गोरगरिबास काही धान्य देतो, यात विशेष काय करतो. सोने चांदी वस्त्र प्रावरण या सर्व बाह्य वस्तूच मी आजपर्यंत देत आलो. माझे स्वतःचे असे मी काय दिले आहे. हा देह माझा आहे. हा देह जर मला देता येईल तर खरोखर मी माझे काही दिले आहे असे म्हणता येईल. माझ्या प्रजेवर माझे जे अलोट प्रेम आहे ते दर्शित करण्यासाठी मी माझे प्राण देण्यास तयार असले पाहिजे. आज ज्या वेळेस मी भिक्षागृहात जाईन त्यावेळेस एखादा दीन दुबळा मनुष्य जर मला म्हणेल, महाराज आपले काळीज मला कापून द्या, तर मी आपले काळीज भाल्याच्या टोकाने कापून काढीन व एखाद्या शांत सरोवरातून कमळ खुडून आणून देवावर व्हावे, त्याप्रमाणे माझे हृदय कमल त्या याचकाच्या पदरी मी अर्पण करीन. आज जर कोणी माझे रक्त व मांस मागेल तर मी आनंदाने देईन. माझे काम करण्यास कोणी नाही अशी रड जर माझ्याजवळ कोणी गाईल तर मी त्यास सहाय्य करण्यास माझे सिंहासन सोडून जाईन. देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे जे हे 2 डोळे, तेही जर एखाद्याने मागितले तर वृक्षावरील 2 फुले तोडून द्यावीत, त्याप्रमाणे ही माझी नेत्रपुष्पे मी त्या याचकास देईन. माझ्या देहाचा अशा प्रकारे उपयोग करण्यास जर मला संधी मिळेल तर मला किती आनंद होईल. राजाचे मन प्रजेवरील प्रेमाने आज भरून आले होते. तो सुचर्यभूत झाला. त्याने स्नान केले. शृंगारलेल्या हत्तीवर बसून तो भिक्षागृहाकडे गेला.
राजाच्या प्रशांत भाल प्रदेशावर आज अलौकिक तेज दिसत होते. त्याच्या नेत्र हृदयात प्रेमाची मंदाकिनी अवतरली होती. त्याच्या ओठावर फारच मृदू व रमणीय हास्य विलसित होते. भगवान कैलासपती शंकर यांच्या मनात राजाचे आज सत्व पाहावे असे आले. त्या राजाचा आज प्रातःकाळचा निश्चय कसोटीस लावून पाहण्याचे शंकराने ठरवले. राजाचा हा खरा निश्चय आहे की मनात हजारो सुंदर निश्चय येतात व मावळतात, तसेच हे लहरी विचार आहेत, हे भगवंतास पाहायचे होते. शंकराने पार्वतीस आपला मनोदय कळविला. तेव्हा भक्तवत्सल पार्वती म्हणाली, प्राणप्रिया, असे कठोर वर्तन करू नये. आजपर्यंत अनेक भक्तांचा आपण अमानुष छळ केला. माझे मन त्या त्या वेळे किती तिळतिळ तुटले. श्रेयाळ, चांगुना यास तुम्ही किती बरे छळले होते. भक्तमनींचा असा छळ करणे आपणास उचित नव्हे. भगवान शंकर म्हणाले, वेडीच आहेस तू. अगं, सोने कसोटीला लागल्यावरच मग ते जवळ ठेवता येते. भट्टीत घालून सोने जगजगीत निघाले तरच त्यास मोल चढते. परीक्षा पाहिल्याशिवाय वस्तू घेतली व मागून फसलो तर आपल्यासारखे मूर्ख कोणी नाही. भक्तांचा मी छळ करतो, परंतु मागून मी त्यांचा बंदा गुलाम होतो. अक्षयी त्यांचा ऋणी राहतो. वा कसल्याही आघातांचा वारा मी त्यास लागू देत नाही. पार्वतीची समजूत घालून मृत्युंजयांची स्वारी मर्त्यलोकी येण्यास निघाली. शंकराने एका कुशळ अंध अतिथीचा वेश धारण केला आणि काठी टेकीत टेकीत व रस्ता विचारित राजाच्या भिक्षागृहाजवळ ते पोचले. अंध ब्राह्मणास राजाने हात धरून सिंहासनावर बसवले. मग हात जोडून राजा म्हणाला, भगवन, किमर्थ येणे झाले? आपली काय वांछा आहे, कृपा करून सांगावी. आपले मनोरथ पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभेल का? अंध ब्राह्मण राजास म्हणाला, हे थोर कीर्तिमान राजा, या विस्तीर्ण पृथ्वीतलावर असे एकही स्थळ नाही की जेथे तुझ्या थोर सदैव अंतकरणाची कीर्ती पसरलेली नाही. राजा, सांगू नये पण सांगतो, मागू नये पण मागतो. मी तरी काय करू? गरजवंतास अक्कल नसते. राजा, मी आंधळा आहे. या पृथ्वीवरील गगनातील ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्य मी कधीच पाहिले नाही. नद्या, झरे, उत्तुंग पर्वत, रमणीय वनराजी, चंद्र, सूर्य, नील नभांचा चांदवा, त्यातील लक्षावधी लुकलुकणारे तारे, या सर्वांचे वर्णन मी कानांनी ऐकतो, पण दृष्टीने पाहण्याचे भाग्य माझ्या नशिबी नाही. राजा, मी आंधळा आहे. तू आजपर्यंत या विश्वाचे सौंदर्य, शोभा पाहण्याची संधी मला देशील काय? राजा, तू आपला एक डोळा मला दे, म्हणजे आपल्या दोघांचेही काम होईल. आपल्या मनात सकाळी जे विचार आले त्याची परिपूर्णता इतक्या लवकर होईल असे राजाला वाटले नव्हते. राजास फार आनंद झाला. अंतःकरणात झालेला आनंद बाहेर न व्यक्त करता राजा म्हणाला, हे विप्रवरा, तुम्हाला या भिक्षागृहात मजकडे येण्यास कोणी सांगितले? मनुष्याजवळ जी अत्यंत मौल्यवान वस्तू आहे तीच तर तुम्ही मजजवळ मागत आहात. परंतु हे पहा, ती वस्तू देणे कठीण आहे असे नाही तुम्हाला वाटत? त्या अंध ब्राह्मणाने उत्तर दिले, स्वप्नात परमेश्वराने येऊन तुझ्याजवळ येण्यास मला सांगितले, म्हणून मी आलो. तू देत नसशील व तुला कष्ट वाटत असतील तर मी आल्या वाटेने परत जातो. राजा म्हणाला, आपली विनंती मी आनंदाने मान्य करतो. आपण तर एकच डोळा मागतात, परंतु मी दोन्ही डोळे देण्यास तयार आहे. राजा अंध ब्राह्मणास आपले सुंदर डोळे काढून देणार ही वार्ता सर्व नगरात लवकरच पसरली. राजाच्या या वेड्या निश्चयापासून परावृत्त करावे या हेतूने सेनापती व दुसरे अधिकारी राजाकडे आले. हजारो नगरवासी तेथे जमा झाले. ते राजास म्हणाले, महाराज, कोणत्याही गोष्टीस मर्यादा असते. औदर्यासही काही सीमा आहे. द्रव्य, रत्ने, माणिक मोत्यांची राशी, भरजरी वस्त्रांनी व मोलवान अलंकारांनी शृंगारलेले हत्ती, वायू वेगाचे वारू, हे सर्व काही ब्राह्मणास द्या पाहिजे तर. परंतु आपण आपले हे सुंदर कमलसम डोळे देता हे काय? महाराज, हा थोडा अविचार नाही का होत? राजा म्हणाला, प्रिय प्रजाजन हो व माझ्या मंत्र्यांनो, आपण हे सर्व सांगता हे माझ्यावरील अंध प्रेमामुळे सांगता. परंतु थोडा विचार करून पहा बरे. शरीर हे नाशवंत आहे. निश्चयासाठी, स्वतःच्या वचनासाठी जो शरीरावर पाणी सोडतो तो इंद्रालाही पूज्य होतो. तो निश्चय पवित्र असला म्हणजे झाले. दानासारखे महापुण्य दुसरे कोणते आहे?
या ब्राह्मणाला जे सुख आजपर्यंत मिळाले नाही व जे मी आजपर्यंत उपभोगिले, मनमुराद उपभोगले, ते सुख त्या ब्राह्मणास आता देण्याची सुसंधी प्राप्त झाली. यात वाईट वाचण्यासारखे काहीच नसून उलट ही आनंदाची पर्वणी आहे. नश्वर शरीर देऊन चिरंतर टिकणारी सत्कीर्ती व पुण्य यांची जोड होत असेल तर त्यात अयथार्थ व अविचारणे असे काय आहे? ददीची ऋषीने आपली स्वतःची हाडे विश्वाचा त्रास जावा म्हणून नाही का इंद्राच्या हवाली केली. शिळाळाने पोटचा गोळा दिला. शिबी राजाने मांडीचे मांस हसत कापून दिले. मयूरध्वज राजाने आपले अर्धांग करवतून दिले. जी मूत वाहन राजाने नागाचा प्रतिपाल करण्यासाठी गरुडास आपला देह दिला. थोरा मोठ्यांची ही उदाहरणे माझ्यासमोर आहेत. शरीर हे मृण्मय आहे. मातीचे शरीर मातीत आज ना उद्याच जाणार. हे कमल पुष्पांप्रमाणे असलेले डोळे आणखीन थोड्या दिवसांनी लोळ्या गोळ्याप्रमाणे होतील. शरीराचे सौंदर्य व या इंद्रियांची शक्ती ही क्षणिक आहे. यांचा मोह कशाला धरावा? धर्म हा सत्य व शाश्वत आहे. शाश्वत धर्माचा संग्रह करण्यासाठी मी अशाश्वत देऊन टाकीत आहे. यात वेडेपणा आहे का सांगा? राजाचे हे उदात्त भाषण ऐकून सर्व विस्मित झाले. नारी नर रडू लागले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. राजास पुन्हा एकदा त्याचे मंत्री म्हणाले, राजा, तू हे सर्व कशासाठी करतोस? आपल्या जीविताकरता, सौंदर्याकरता, शक्तीकरता, कीर्तीकरता? तुझा हेतू तरी काय? राजा म्हणाला, यापैकी कशासाठीही करत नाही. हे सर्व दान करून जो एक सात्विक आनंद मिळतो त्यासाठी मी हे करण्यास उद्युक्त आहे. राजाच्या शस्त्रवैद्यास बोलवण्यात आले. त्या शस्त्रवैद्याचे हात ते कर्म करण्यास धजेनात, परंतु करणार काय? मोठ्या कष्टाने त्याने राजाचा एक कमल नेत्र काढला. राजाने तो डोळा ब्राह्मणाच्या खाचेत बसवण्यास सांगितला. एखाद्या नीलोत्पलाप्रमाणे तो डोळा ब्राह्मणास लागला. दुसऱ्या डोळ्याने त्या याचकाकडे पाहून राजा म्हणाला, आपणास माझा डोळा फारच सुंदर दिसतो. दुसरा डोळा पण तुम्ही घ्याच. राजाने दुसरा डोळा पण त्या ब्राह्मणास दिला. राजाच्या खाचा रक्ताने भरून गेल्या व ब्राह्मणाच्या मुखमंडलावर ते सुंदर विशाल डोळे 2 ताऱ्यांप्रमाणे शोभू लागले. राजाचे चर्मचक्षु गेले, पण ज्ञान चक्षु त्यास मिळाले. त्या राजाच्या अंतःकरणात डोकावून तर पहा. परमेश्वराच्या कृपेने त्यास दिव्य ज्ञान झाले. त्याच्या अंतरी ज्ञान दिवा प्रशांतपणे प्रकाशू लागला. ज्याच्या दृष्टीने केवळ सत्य दिसते अशी दैवी दृष्टी देवाने त्यास दिली. त्या राजाने पुढे काही वर्ष न्यायाने व नीतीने राज्य केले आणि लोक त्याच्यापासून जगात कसे राहावे, परमेश्वर कसा मिळवावा हे शिकते झाले. थोर लोक दुसऱ्यांचे दुःख स्वप्राण त्यागानेही दूर करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. असा हा भारतवर्ष होता. हाच मनाचा थोरपणा आज भारतवर्षात कितपत दृष्टीस पडतो. आपण पैशाने गरीब झालो आहोतच, आता मनाची श्रीमंती, हृदयाची श्रीमंती, ती पण आपण गमावून बसत आहोत का? प्रत्येकाने विचार करून पाहावे. गोष्ट समाप्त.